Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 4. Concept of drive and types. Belt drive. Chain drive. By Professor Nikhil Mahali. आपण पाहत आहोत थेरी ऑफ मशीन. थेरी ऑफ मशीन. थेरी ऑफ मशीन मध्ये बरं का मुलांनो, थेरी ऑफ मशीन मध्ये आपण पाहणार आहोत युनिट नंबर 4. युनिट नंबर 4. ऑलरेडी आपण युनिट नंबर 3 लास्ट लेक्चर पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. युनिट नंबर जे 4 आहे त्याचं नेम आहे बाळांनो पॉवर ट्रान्समिशन. पॉवर ट्रान्समिशन. पॉवर ट्रान्समिशन ब्रॅकेट मध्ये आहे बेल्ट, चेन अँड गिअर. बेल्ट, चेन अँड गिअर. बेल्ट, चेन अँड गिअर. ओके, दिस इज आवर युनिट नंबर 4. पॉवर ट्रान्समिशन बाय बेल्ट, चेन और गिअर. म्हणजे आपल्याला बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह आणि गिअर ड्राईव्ह हे डिटेल मध्ये शिकायचंय. पाहिलं तर या पूर्ण युनिटचे 3 भाग पडतात, बेल्ट, चेन आणि गिअरच्या याच्यामध्ये. सगळ्यात प्रथम तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ड्राईव्ह म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय ड्राईव्ह. ड्राईव्ह is an arrangement. Drive is an arrangement to transmit power. To transmit power from one shaft. From one shaft to another shaft. What is mean by drive? ड्राईव्ह म्हणजे एक प्रकारची अशी अरेंजमेंट आहे ज्यामध्ये आपण पॉवरला एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे ट्रान्सफर करतो. ओके, तर सुरुवातीला आपण हे पाहत होतो बाळांनो की व्हॉट इज मीन बाय ड्राईव्ह. ड्राईव्ह इज अन अरेंजमेंट टू ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. पॉवर एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे ट्रान्समिट करण्याकरता आपण जी अरेंजमेंट करतो त्याला म्हणतात ड्राईव्ह. आलं लक्षात. ड्राईव्ह म्हणजे काय. ड्राईव्ह इज अन अरेंजमेंट टू ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे पॉवर ट्रान्समिट करण्याकरता जी अरेंजमेंट केली जाते त्याला ड्राईव्ह म्हणतात. ओके, मग आपल्याला मेकॅनिकल इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनियर म्हणून खूप वेळा असं करावं लागतं की एका शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टकडे ट्रान्समिट करावी लागते. मग पॉवर ट्रान्समिट करण्याकरता आपण जी अरेंजमेंट करतो त्याला ड्राईव्ह म्हणतात. मग कोणकोणत्या पद्धतीने आपण पॉवर ट्रान्समिट करू शकतो. मग देयर आर 3 ways टू ट्रान्समिट पॉवर. पॉवर ट्रान्समिट करण्याकरता आपल्याकडे 3 ways आहेत, 3 पद्धती आहेत, 3 methods आहेत. काय करता येईल बरं पॉवर ट्रान्समिट करायला. तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट आपण करू शकतो. सगळ्यात प्रथम अरेंजमेंट करू शकतो आपण बेल्ट. सेकंड अरेंजमेंट करू शकतो चेन. थर्ड अरेंजमेंट आपण करू शकतो गिअर. अजून एक अरेंजमेंट करू शकतो ना आपण रोप. तर 4 ways घेता का प्लीज. आता सिलेबसला तर 3च ways आहेत म्हणून मी 3 घेतले. तर लक्षात घ्या, पॉवर ट्रान्समिट करण्याकरता टोटल आपल्याकडे 4 ways आहेत. एक तर तुम्ही बेल्टचा वापर करू शकता, म्हणजे बाय युजिंग बेल्ट तुम्ही पॉवर ट्रान्समिट करू शकता फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. चेनच्या मदतीने सुद्धा तुम्ही पॉवर ट्रान्समिट करू शकता फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. गिअर प्रोव्हाइड करून सुद्धा पॉवर शाफ्ट करता येते. आणि रोप म्हणजे मोठ्या जास्त थिकनेस असलेली जी किंवा जास्त डायमीटर असलेली एखादी दोरी, त्याच्या मदतीने सुद्धा पॉवर ट्रान्समिट करता येते. मग अशा पद्धतीने बेल्ट, चेन, गिअर, रोप या अशा 4 वेगवेगळ्या अरेंजमेंटने तुम्ही पॉवर ट्रान्समिट करू शकता फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. हे 4 वेगवेगळ्या अरेंजमेंट आहे. जर तुम्ही बेल्ट प्रोव्हाइड केला टू ट्रान्समिट पॉवर याला म्हणतात बेल्ट ड्राईव्ह. म्हणजे मग काय यूज केलं तुम्ही अरेंजमेंट म्हणून बेल्ट, मग त्याला म्हणायचं बेल्ट ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे काय,
एका शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टने ट्रान्समिट केली विथ द हेल्प ऑफ बेल्ट. मग आता चेन आहे, मग चेनला काय म्हणता येईल? चेन ड्राईव्ह. गिअर यूज केले तर गिअर ड्राईव्ह, रोप यूज केलं तर रोप ड्राईव्ह. आता मला सांगा, यात काय डाऊट आहे का? कळालं का ड्राईव्ह म्हणजे काय आणि कोणकोणत्या पद्धतीने करता येईल? आता आपल्याला सिलेबसला बेल्ट आहे, चेन आहे, गिअर आहे, रोप नाहीये जनरली. चला एक एक पाहूया. नंबर 1, हेडिंग नंबर 1, बेल्ट ड्राईव्ह. चला पाहूया बरं बेल्ट ड्राईव्ह काय आहे. बेल्ट इज used for transmission of power. Belt is used for transmission of power from one shaft to another shaft. From one shaft to another shaft. When distance between them is up to 8 meter. मग प्रश्न येतो की आपल्या जवळ तर 4 वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट आहेत, 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राईव्ह आहेत. बेल्ट आहे, चेन आहे, गिअर आहे, रोप आहे. मग मी बेल्ट केव्हा यूज करायला पाहिजे? बेल्ट ड्राईव्ह हा पॉवर ट्रान्समिट करण्याकरता यूज केला जातो फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. पण कधी? जेव्हा त्या दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स 8 मीटर पर्यंत असेल. जर ज्या दोन शाफ्ट मध्ये तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करायची त्या दोन शाफ्ट मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स 8 मीटर किंवा 8 मीटर पेक्षा कमी असेल तर तुम्ही बेल्ट ड्राईव्ह प्रोव्हाइड करू शकता. मग तुम्ही म्हणाले सर जर दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स 8 मीटरच्या पुढे गेलं, मग जर दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स 8 मीटरच्या पुढे गेलं तर तुम्ही तिथे बेल्ट ड्राईव्ह यूज करू शकत नाही. मग त्या ठिकाणी बेल्टवर लोड येईल, बेल्ट क्रॅश होईल, कोलॅप्स होईल, त्या ठिकाणी पॉवर व्यवस्थित ट्रान्समिट होणार नाही वगैरे वगैरे. कारण स्लॅग येतो ना बेल्ट मध्ये लेंथ वाढवल्यावर. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा दोन शाफ्ट मध्ये जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ते जर अप टू 8 मीटर पर्यंत असेल तर तुम्ही बेल्ट ड्राईव्ह प्रोव्हाइड करू शकता टू ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. पुढे पुलीज आर mounted on shaft. Pulleys are mounted on shaft and continuous belt is passes over them. काय केलं जातं माहिती का? तुमचे जे शाफ्ट आहेत त्याच्यावर पुली अरेंज केली जाते. पुली शाफ्ट वरती पुली अरेंज करतात आणि मध्ये बिअरिंग असतात. मग पुलीच्या वरती शाफ्टच्या वर माउंट केला जातो पुली आणि पुलीवरून फिरवला जातो कंटिन्युअस बेल्ट. अँड कंटिन्युअस बेल्ट इज पासेस ओव्हर देम. कळतंय का तुम्हाला? याला म्हणतात बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय की ज्या अशा ड्राईव्ह अशी एखादी अरेंजमेंट ज्यामध्ये एका शाफ्टकडून दुसऱ्या शाफ्टकडे पॉवर ट्रान्समिट करण्याकरता बेल्टचा यूज करण्यात आलेला आहे. आणि बेल्टचा यूज आपण तेव्हाच करतो जेव्हा त्या दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स अप टू 8 मीटर असतं, 8 मीटर किंवा त्यापेक्षा कमी, तर तिथे बेल्ट ड्राईव्ह आपण यूज करतो. जनरली बेल्ट हा डायरेक्टली प्रोव्हाइड नाही केला जात. त्यासाठी आपल्याला त्या शाफ्टवर पुली माउंट करावी लागते आणि मग त्या पुलीवरून कंटिन्युअस बेल्ट आपण पास करतो आणि मग त्या ठिकाणी काय होतं? पॉवर ट्रान्समिट होते. इकडे पहा बेल्ट ड्राईव्ह. पाहू शकता तुम्ही बेल्ट ड्राईव्ह कसा असतो, रियालिटीत कसा प्रोव्हाइड केला जातो. मग आपल्याला त्याची अरेंजमेंट लगेच लक्षात येईल फिगर पाहिलं. आता बेल्ट ड्राईव्ह हे बघा, हे दिसतंय बघा, दिसतोय का? हा पण एक शाफ्ट आहे इथे, आहे की नाही? हा एक शाफ्ट आहे. मग हे सर्क्युलर काय रे? पुली. मग हा शाफ्ट आहे, त्याच्यावर माउंट केलेत पुली आणि पुलीवरून काय केलाय? एक कंटिन्युअस बेल्ट फिरवलाय.
कंटिन्युअस बेल्ट म्हणजे काय? ज्या बेल्टला एंड नाही. आहे का कुठे एंड बेल्टला? पहा बरं, एक कंटिन्युअस बेल्ट त्यावरून असा कंटिन्युअसली पास केलाय. इट हॅज नो एंड, त्याला कुठेच एंड नाहीये. कळालं का? मग त्याचं मिनिंग प्रोव्हाइड केलाय शाफ्टवर आणि त्याच्यावर एक कंटिन्युअस बेल्ट पास केलाय. आणि दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स अप टू 8 मीटर असेल तरच बेल्ट ड्राईव्ह प्रोव्हाइड करायचा. काय डाऊट? चला, लक्षात आलं बेल्ट ड्राईव्ह. आता नेक्स्ट कोणता ड्राईव्ह होता म्हटले? ओके, या सेकंड वन, चेन ड्राईव्ह. चेन ड्राईव्ह घ्या बरं. चला, आता कधी कधी बेल्टचा प्रॉब्लेम काय होतो बघा, लक्षात ठेवा. आपण नवीन अरेंजमेंट केव्हा करतो? जेव्हा पहिल्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी डिफिकल्टी येते, काहीतरी ऑब्स्ट्रक्शन येतं. तर माझं असं म्हणणं आहे की बेल्ट ड्राईव्ह मध्ये काय अडचण येते बरं आपल्याला? तर बेल्ट कधी कधी स्लिप होऊ शकतो. बेल्ट हा त्याच्या जागेवरून कधी कधी स्लिप होतो. मग तसं स्लिपिंग होऊ नये. तसं जर स्लिप झाला तर मग पॉवरही वाया जाईल आणि पॉवर व्यवस्थित ट्रान्समिट होणार नाही. मग ते म्हटले त्याच्या जागी तुम्ही चेन वापरा. जर हे काय होतं, स्लिपिंग होतं बेल्टचा, बेल्ट कधी कधी स्लिप होतो त्याच्या पोझिशनवरून, तसं होऊ नये म्हणून चेन ड्राईव्ह यूज केला जातो. चेन ड्राईव्ह इज युज्ड instead of belt drive. Chain drive is used instead of belt drive to avoid slipping phenomenon. Slipping phenomenon occur in a belt. मग प्रश्न येतो, बेल्ट ड्राईव्ह जर तुमच्याकडे होता तर तुम्ही चेन ड्राईव्ह का यूज करता? चेन ड्राईव्ह हा बेल्ट ड्राईव्हच्या जागेवर यूज केला जातो टू अवॉइड द स्लिपिंग फेनॉमिनन. बेल्ट हा कधी कधी त्या पुलीवरून स्लिप होतो. जर बेल्ट तुमचा पुलीवरून स्लिप झाला तर त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. मग तसं होऊ नये, बेल्ट ड्राईव्ह मध्ये जी स्लिपिंगची फेनॉमिनन आहे ती अवॉइड करण्याकरता आपण बेल्ट ड्राईव्हच्या जागेवर चेन ड्राईव्ह यूज करतो. काय डाऊट? काही डाऊट? मग लक्षात ठेवा, बेल्ट ड्राईव्ह मध्ये येणारा जो स्लिपिंग फेनॉमेनन आहे त्या स्लिपिंग फेनॉमेननला अवॉइड करायचा असेल तर बेल्ट ड्राईव्हच्या जागेवर चेन ड्राईव्ह यूज करावा लागेल. कळालं चेन ड्राईव्ह काय यूज करायचा? बर, पुढं due to this advantage chain drive is also called as positive drive. लक्षात ठेवा की चेन ड्राईव्हचा हा एक ऍडव्हान्टेज आहे. काय ऍडव्हान्टेज आहे? की बेल्ट ड्राईव्ह मध्ये स्लिपिंग होऊ शकतं, चेन ड्राईव्ह मध्ये स्लिपिंग होत नाही. त्यामुळे चेन ड्राईव्हला अजून एक नाव पडलं पॉझिटिव्ह ड्राईव्ह. यामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्लिपिंग होत नाही. चेन कधीच त्या पुलीला सोडू शकत नाही, त्याच्या टीथला कधीच ती सोडू शकत नाही. स्लिपिंग इथे परिपूर्णतः अवॉइड केलं जातं म्हणून चेन ड्राईव्हला म्हणतात पॉझिटिव्ह ड्राईव्ह. तुम्हाला मी दाखवतो बाळांनो एक चेन ड्राईव्ह, म्हणजे लक्षात येईल की बेल्ट स्लिप होऊ शकतो बट चेन स्लिप होऊ शकत नाही. बघा बरं, दिसतोय का चेन ड्राईव्ह? तुम्हाला वाटतं याच्यामध्ये चेन स्लिप होण्याचे काही चान्सेस आहेत? कशी स्लिप होईल? या ठिकाणी टीथ आहेत, त्या टीथ मध्ये याचे जे काही गिअर्स आहेत ते त्याच्यामध्ये असे गुंतवलेले आहेत. चेनला या टीथ मध्ये एकदम असं गिअर केलेलं आहे, गुंतवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो काही पुली आहे, ही जी काही पुली आहे, या पुलीला ही चेन कधी स्लिप होऊ शकत नाही. मग आपली जी टू व्हीलर आहे, फोर व्हीलर जे काय असेल ते, आपण काय करतो, आपल्या इंजिनमुळे कोणतं चाक फिरतं? मागचं चाक फिरतं, बरोबर ना? टू व्हीलरचा जर विचार केला तर इंजिन जेव्हा पॉवर एका शाफ्टला पॉवर देतं तेव्हा तिचं जे काही पॉवर आहे ती मागच्या चाकाकडे, म्हणजे थोडक्यात मागचं चाक फिरतं. आता मागच्या चाकामुळे पुढचं चाक फिरलं पाहिजे की नाही?
म्हणजे तुम्हाला एका चाकाच्या शाफ्टकडून दुसऱ्या चाकाच्या शाफ्टकडे पॉवर ट्रान्समिट करायची आहे, बरोबर ना? मग आता ही पॉवर ट्रान्समिट करण्याकरता आपण चेन ड्राईव्ह वापरतो की नाही गाडीमध्ये? लक्षात ठेवा, आपलं इंजिन फक्त पाठीमागचं चाक फिरवतं, आपलं पाठीमागचं बॅक व्हील ते रोटेट करतं फक्त, पण त्याचं जी काही पॉवर आहे ती फ्रंट पॉवरकडे गेली पाहिजे ना, फ्रंट व्हीलकडे. आणि त्यासाठी गिअर म्हणजे चेन ड्राईव्ह यूज केला जातो इन मोटरसायकल, इन युअर बाईक. साधं सिंपल कन्सेप्ट आहे हे बघा. मग लक्षात ठेवा, चेन ड्राईव्ह मध्ये फक्त एकच ऍडव्हान्टेज जास्त आहे बेल्ट ड्राईव्ह पेक्षा, तो म्हणजे की चेन ड्राईव्ह मध्ये स्लिपिंग होत नाही. चेन त्या पुलीवरून स्लिप होण्याचे कुठलेच चान्सेस नसतात. Like, share, and subscribe. Thanks for watching.